सहकार क्षेत्रातील नामांकित असलेला दीपस्तंभ पुरस्काराने जनहित पतसंस्था सन्मानित। कळंब तालुक्यातील जनहित पतसंस्था यांच्या सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन दीपस्तंभ पुरस्कार 2023-2024 प्रथम क्रमांकाचं प्रमाणपत्र त्यांना देण्यात आलेलं आहे। हे आम्ही लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर दाखवत आहोत। हेच ते प्रमाणपत्र। महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मुंबई यांच्याकडून दीपस्तंभ पुरस्कार रामोजी फिल्म सिटी हैदराबाद येथे अध्यक्ष काकासाहेब कोकाटे, क्रॉसमस बँकेचे चेअरमन मिलिंद काळे, गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या शुभ हस्ते जनहित परिवाराचे अध्यक्ष श्री माननीय संतोषजी तौर, ॲडव्होकेट महेंद्र कासार, संचालक गणेशजी मोरे, अभिजितजी पाटील, पवनजी ओहाळ यांनी सर्वांनी स्वीकारला। सहकार क्षेत्रातील मानाचा असलेला दीपस्तंभ पुरस्कार भेटल्यामुळे सहकार क्षेत्रात सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे। जनहित पतसंस्थेचे सहकार क्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामध्ये हा पुरस्कार दिला जातो, त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक केले जात आहे। विविध उपक्रमांतर्गत अनेक वेळेस गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना कमी पडलेली फीस, त्यासाठी आर्थिक मदत, शालेय साहित्य वाटप, गरजू शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवून ही पतसंस्था कार्यरत असल्या कारणाने त्यांना हा पुरस्कार मिळाला। इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें।